प्रियांनो, उपासना कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत आहे. आशा आहे की आपण सर्व ठीक आहात. आपल्या मागील भागात आपण पवित्र शास्त्राचे पहिले वचन पाहिले. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. आज आपण या वचनाचे मनन करणे सुरू ठेवू आणि देवाने निर्माण केले याचा खरोखर काय अर्थ आहे यावर विचार करू. आपण स्वतःला विचारूया की या वचनाला काही वैज्ञानिक आधार आहे का, की ते केवळ श्रद्धेने समजून घेण्यासाठी आहे. चला याचा सखोलतेने विचार करू आणि हे सत्य आपल्याला काय शिकवते ते एकत्रितपणे शोधण्याचा प्रयत्न करूया. उपासना कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रियांनो, मागील कार्यक्रमात आपण उत्पत्ती या जुन्या करारातील पुस्तकाचा परिचय करून घेतला होता. आज आपण या पुस्तकाचा पहिला अध्याय आणि पहिले वचन याचे अध्ययन करणार आहोत. आजच्या काळात बौद्धिक रूढीवादी म्हणून घेऊ इच्छित नसलेल्या ईश्वर विज्ञान शास्त्रज्ञांच्या एका गटाने ईश्वरवादी उत्क्रांती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोष्टीचा स्वीकार केला आहे. सायन्स पाऊंडर्स रिलिजनमध्ये कर्टली मार्थ या शास्त्रज्ञाने आपले मत याविषयी प्रगट करताना म्हटले, जेव्हा एखादा ईश्वर विज्ञान शास्त्रज्ञ उत्क्रांती ही निर्मात्याने वापरलेली प्रक्रिया म्हणून स्वीकारतो, तेव्हा त्याने त्या उत्क्रांतीला देखील स्वीकारले पाहिजे. ती केवळ एक सुव्यवस्थित प्रक्रिया नाही, तर ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. जर मानवाचा सुवर्णकाळ असेल तर तो भविष्यात आहे, भूतकाळात नाही. शिवाय उत्क्रांतीच्या रचनात्मक प्रक्रियेत कोणत्याही अलौकिक हस्तक्षेपाने व्यत्यय आणू नये. पूर्वी अस्तित्वात असलेल्या निर्जीव पदार्थांपासून पहिल्या जिवंत पेशींची उत्क्रांती होण्याच्या प्रगतीच्या मार्गावर एक सूक्ष्म पाऊल नसून मोठ्या प्रमाणावर झपाट्याने झालेली वाढ आहे. परंतु हा पूर्णपणे नैसर्गिक विकास आहे. ईश्वरवादी उत्क्रांती कदाचित सर्व सिद्धांतांपैकी सर्वात अवास्तविक आहे. ती जवळजवळ एक अवास्तविक सिद्धांत आणि अनुचित स्थिती आहे. आज असे लोक आहेत जे ससा आणि कुत्र्यांबरोबर धावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना अविश्वासू लोकांसोबत सलगी करायला आवडते, पण त्यांना आपल्या काखेत पवित्र शास्त्र घेऊन मिरवायलाही आवडते. प्रियांनो, दोन्ही करणे कठीण आहे. हे त्या जुन्या ग्रीक शर्यतीसारखे आहे, ज्यामध्ये एक स्पर्धक एका घोड्यावर एक पाय आणि दुसऱ्या घोड्यावर दुसरा पाय ठेवून स्वार होत असे. जेव्हा हे दोन्ही घोडे एकाच मार्गावर धावत असत तेव्हा ते अद्भुत होते. पण माझ्यावर विश्वास ठेवा, जेव्हा एका घोड्याने दुसऱ्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा स्वाराला तो कोणत्या घोड्यावर स्वार होणार हे ठरवावे लागत असे. ईश्वरवादी उत्क्रांतीवाद्यांची हीच स्थिती आहे. महत्त्वाचे म्हणजे सहसा ते चुकीच्या घोड्यावरच स्वार होतात. लाईफ नावाच्या एका मासिकात जीवनाच्या उत्पत्तीबद्दलच्या एका लेखात म्हटले आहे की काही अनिश्चित टप्प्यावर, म्हणजे काही जण म्हणतात की 2 अब्ज वर्षांपूर्वी, तर काही जण म्हणतात की 1.5 अब्ज वर्षांपूर्वी समुद्राच्या पृष्ठभागावर चमत्कारिकरित्या जीवसृष्टी उदयास आली. तिचे स्वरूप काय होते हे विज्ञान स्पष्ट करू शकत नाही. या लेखानुसार फक्त एवढेच म्हणता येईल की कोणत्याही माध्यमाद्वारे काही महाकाय रेणूंनी स्वतःची नक्कल करण्याची क्षमता प्राप्त करून घेतली. प्रियांनो, तुम्ही या सिद्धांताशी सहमत आहात काय? तुम्ही यावर विश्वास ठेवू शकाल काय की महाकाय रेणूंनी स्वतःची नक्कल करण्याची क्षमता प्राप्त केली? इतरही काही हास्यास्पद कल्पनाही मांडल्या गेल्या आहेत. एक कल्पना अशी मांडली गेली आहे की या पृथ्वीवर मनुष्याची सुरुवात झाली ती एखाद्या प्राचीन बुद्धिमान प्राण्याने
खूप पूर्वी पृथ्वीवर टाकून दिलेल्या कचऱ्यातून. आणि हे विधान एका शास्त्रज्ञाचे आहे. काही शास्त्रज्ञ आपल्याला झाडांमध्ये आपल्या पूर्वजांना शोधायला सांगतात, तर काही समुद्री शेवाळ्यात, आणि आता काही आपल्याला कचराकुंडीत शोधायला सांगतात. हे दिवसेंदिवस अधिकच विचित्र होत चालले आहे, नाही का? या सर्व गोष्टी पाहता मला वाटते की देवाने केलेली निर्मितीचे विधान या आधुनिक युगातही टिकून आहे. हर्बर्ट स्पेन्सर यांनी उत्क्रांतीची एक सुप्रसिद्ध व्याख्या दिली आहे. ती अशी: पदार्थांचे एकत्रीकरण आणि त्याच वेळी गतीचे नष्ट होणे, ज्यामध्ये तो पदार्थ अस्पष्ट, असंबद्ध, एकरूपतेच्या अवस्थेतून स्पष्ट, सुव्यवस्थित आणि विविध अवस्थांमध्ये परिवर्तित होतो. आणि कायम राखलेल्या गटातही तशीच बदलाची प्रक्रिया घडते. कदाचित हे सर्व समजून घेणे कठीण वाटेल, पण तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. मला तर अजूनही हे वाक्य अधिक अर्थपूर्ण वाटते की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. बघा, विश्वाची निर्मिती कोणी केली? देवाने केली. त्याने ते शून्यातून निर्माण केले. कधी? मला माहीत नाही, आणि इतर कोणालाही माहिती नाही. काही जण म्हणतात 1 अब्ज वर्षांपूर्वी, काही म्हणतात 2 अब्ज वर्षांपूर्वी, आणि आता तर काही लोक म्हणतात 5 अब्ज वर्षांपूर्वी. माझ्या मते हे सर्व अंदाज फार तोकडे आहेत. खरे तर त्यापेक्षाही खूप आधी विश्व निर्माण झाले असावे. प्रियांनो, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की देवाच्या मागे अनंत काळ आहे. तुम्हाला काय वाटते की भूतकाळातील अब्जावधी वर्षांपासून तो काय करत असेल? तुम्ही आणि मी दृष्टीस पडण्याची तो वाट पाहत होता का? नाही. तो व्यस्त आहे. त्याच्याकडे या निर्मितीसह काम करण्यासाठी बराच काळ आहे. तुम्ही पहा, त्याने खरोखर आपल्याला फारसे काही सांगितलेले नाही. हे बरोबर आहे ना? पृथ्वीवरील अशक्त माणसाने स्वतःला माहीत असलेल्या माहितीपेक्षा जास्त माहिती असल्याचा दावा करणे हे खूपच गर्विष्ठपणाचे होईल. शर्मन ए. नागेल सिनियर यांनी सुंदररित्या मनुष्य किती असहाय आहे याचे लेखन केले आहे. ते म्हणतात, तुम्ही एका छोट्याशा ताऱ्याला गती देऊ शकत नाही. तुम्ही जंगलातील एकाही पानाला आकार देऊ शकत नाही. नाही डोंगर वर फेकू शकता, नाही कोणता समुद्र बुडवू शकता. अविश्वासाने भरलेले गर्विष्ठ खुजे तुम्ही. तुम्ही राजेशाही वैभवाची एक पहाट आणू शकत नाही. नाही दिवसाची संध्याकाळ करू शकता. नाही फिकट चंद्राला त्याच्या कोमल तेजाने आकाशात पाठवू शकता. आणि ज्याने हे सर्व केले आहे त्याच्यावर शंका घेण्याचे तुम्ही धाडस कराल काय? प्रियांनो, देवाचे वचन उघडणारे ते भव्य विधान स्वीकारणे आपल्याला योग्य आहे. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. आणि स्तोत्र 8 आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, याप्रमाणे स्तोत्रकर्त्यासोबत आपण त्याचे आकाश, त्याचे अंगुली कार्य, चंद्र आणि तारे जे त्याने नियुक्त केले आहे यांचा विचार करूया आणि हे लक्षात घेऊया. स्तोत्र 19:1 या वचनात म्हटल्याप्रमाणे की आकाश देवाचा महिमा वर्णित आहे, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. प्रेषित पौलाने रोमकराला जे पत्र लिहिले त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, रोम 1 अध्याय 20 वचन, कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. तसेच इब्री लोकांना लेखक म्हणतो, इब्री 11 अध्याय 3 वचन, विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली
अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. प्रियांनो, आपण विश्वासाने निर्मिती स्वीकारली पाहिजे. विज्ञान देखील आपल्याला सांगू शकत नाही की काहीही शून्यातून कसे घडले जाऊ शकते. देवाने ते असेच केले असे दिसते. आणि हे कधी निर्माण झाले हे आज सांगणे माणसाला कठीण आहे. जेव्हा आपण उत्पत्तीच्या वृत्तांताची इतर निर्मिती वृत्तांताची तुलना करतो, तेव्हा विरोधाभास खरोखरच धक्कादायक असतात. बहुतेक राष्ट्रांमध्ये निर्मितीची एक आख्यायिका आहे आणि कदाचित त्या सर्व उत्पत्तीच्या वृत्तांताचे भ्रष्ट स्वरूप आहेत. उदाहरणार्थ, आपल्याला निर्मितीच्या बाबेलच्या पाट्यांमध्ये धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या सर्वोत्तम वृत्तांतापैकी एक आढळतो. यातील काही विरोधाभासांकडे आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करूया. बाबेलच्या पाट्या किंवा शिलालेख अराजकतेपासून सुरू होतात. बायबलचा वृत्तांत विश्वापासून सुरू होतो, परिपूर्णतेपासून. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. बाबेलच्या वर्णनानुसार आकाशातील वस्तू देव मानल्या जातात, परंतु पवित्र शास्त्रानुसार ते केवळ निर्मित पदार्थ आहेत. बाबेलच्या वर्णनात अनेक देव आहेत, परंतु पवित्र शास्त्रातील वर्णनात एकच देव आहे. बाबेलचा वृत्तांत सांगतो की विश्व हे केवळ एका कारागिराचे काम आहे, परंतु पवित्र शास्त्र म्हणते की देव बोलला आणि ते अस्तित्वात आले. बाबेलचा वृत्तांत बालिश आणि विचित्र आहे, परंतु पवित्र शास्त्र मात्र पवित्र आणि तारणाऱ्या निर्माणकर्त्या देवाची सर्वश्रेष्ठ आणि प्रभावशाली वास्तविकता सादर करते. बाबेलचा वृत्तांत निश्चितच आम्हाला माहीत असलेल्या विज्ञानाशी विसंगत आहे, मात्र पवित्र शास्त्रातील वृत्तांत खऱ्या विज्ञानाशी सुसंगत आहे. प्रियांनो, देवाला आणि प्रगटीकरणाला नाकारणाऱ्या उत्क्रांतीला स्वीकारणे कठीण आहे. ही उत्क्रांती माणसाच्या पतनाला आणि पापाच्या सत्याला नाकारते. ती ख्रिस्ताच्या कुमारी मातेपासूनच्या जन्माला विरोध करते. म्हणून अशा उत्क्रांतीला मी नाकारतो. ती विश्वाच्या उगमाचे उत्तर आहे असे मला अजिबात वाटत नाही. उत्क्रांती 3 अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. पहिला प्रश्न असा की शून्यातून निर्मिती कशी झाली. दुसरा, निर्जीव पदार्थातून जीवन कसे आले. आणि तिसरा, स्वतंत्र विचारशक्ती असलेले, स्वतःची जाणीव असलेले मानवी जीवन कसे निर्माण झाले. अर्थात वृत्तपत्रे नेहमीच काहीतरी सनसनाटी बातमी शोधत असतात आणि त्यातून नवनवीन रोचक गोष्टी निघतात. कदाचित तुम्हाला देखील हे माहीत असेल. टेक्सासमधील ग्लेन रोज जवळ डायनासोरच्या खुणा सापडल्या आहेत. पण आता त्यांना असे काहीतरी सापडले आहे जे खूप त्रासदायक आहे. त्यांना त्याच ठिकाणी काही महाकाय मानवी खुणा सापडलेल्या आहेत. तुम्हाला माहीत आहे, हा शोध खूपच गोंधळात टाकणार आहे. कारण जर आपण म्हणतो की सर्व काही एका लहानशा जीवाणूपासून सुरुवात झाले, तर मग त्या डायनासोरच्या काळात इतके महाकाय मानव तिथे कसे अस्तित्वात होते. काही वेळेस वाटते की पुढील काही वर्षात उत्क्रांतीच्या सिद्धांताला अनेक समस्या येतील आणि कदाचित उत्क्रांतीचा हा सिद्धांतही डायनासोरसारख्या पूर्णपणे नामशेष होईल. या मुद्द्यांवर बरेच काही सांगता येईल. पण तिसरा प्रश्न उद्भवतो. लोक केवळ असा प्रश्न विचारत नाहीत की कोणी निर्माण केले आणि कधी निर्माण केले, तर त्याने का निर्माण केले असे विचारतात. आणि हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. देवाचे वचन आपल्याला सांगते की हे विश्व त्याच्या स्वतःच्या इच्छेने आनंदासाठी निर्माण केले गेले. त्याला ते निर्माण करणे योग्य वाटले. त्याला त्यात आनंद झाला. बायबलच्या शेवटच्या पुस्तकात म्हणजेच
प्रगटीकरणाच्या पुस्तकात आपल्याला हे आढळते. प्रगटीकरण अध्याय 4 वचन 11. हे वचन आपण आता वाचूया. हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केलेस. तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. पहा प्रियांनो, त्याने हे विश्व निर्माण केले कारण त्याला ते निर्माण करायचे होते. त्याने ते त्याच्या आनंदासाठी केले. तुम्हाला विश्व आवडणार नाही, पण त्याला आवडते. त्याने मला कधीही विचारले नाही की मी ज्या छोट्या जगात राहतो त्याच्या विश्वात कुठे असावे. खरं तर त्याने मला विचारलेही नाही की अमुक ठिकाणी मी जन्म घेऊ इच्छितो की नाही. अर्थात त्याने मला तो पर्याय दिला नाही. मी तुम्हाला सांगू शकतो की हे विश्व त्याच्या आनंदासाठी निर्माण केले गेले आहे. त्याला निर्माण करणे योग्य वाटले आणि तो त्या कृतीत आनंदी होता. त्याने विश्व निर्माण करण्याचे दुसरे कारण त्याच्या स्वतःच्या गौरवासाठी होते. तुम्हाला आठवत असेल की मूळ निर्मितीने त्या अद्भुत निर्मात्याची स्तुती गायली होती. इयोब 38 अध्याय आणि 7 वचन. हे वचन आता आपण वाचूया. त्या समयी प्रभात नक्षत्रांनी मिळून गायन केले व सर्व देवकुमारांनी जय जयकार केला. ते त्याच्या गौरवासाठी निर्माण केले गेले. आणि यशयाच्या भविष्यवाणीत हे शब्द आहेत. यशया 43 अध्याय 7 वचन. वचन म्हणते, ज्यांना माझे नाम ठेवले, ज्यांना माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडिले, त्या सर्वांस घेऊन या. देवाने हे विश्व त्याच्या स्वतःच्या गौरवासाठी निर्माण केले. प्रियांनो, देवाचे वचन आपल्याला असेही सांगते की देवाने या विश्वात मानवाची निर्मिती सहवासासाठी केली. त्याला मानवजातीशी सहवास हवा होता आणि म्हणून त्याने त्याला एक स्वतंत्र नैतिक प्रतिनिधी बनवले. देव रोबोट म्हणजेच यंत्र मानवाचा एक समूह बनवू शकला असता. त्यांना त्याच्यापुढे नतमस्तक करण्यासाठी एक बटन दाबू शकला असता. पण देवाला अशा प्रकारचा माणूस नको होता. देवाला अशी इच्छा होती की मनुष्याला त्याला निवडण्याचे, त्याच्यावर प्रेम करण्याचे आणि त्याची सेवा करण्याचे स्वातंत्र्य असावे. पहा प्रियांनो, आज आपल्या सभोवतालच्या सर्व अविश्वास, निंदा आणि देवाविरुद्धच्या द्वेषाच्या दरम्यान एक माणूस म्हणून तुम्ही करू शकणारी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सार्वजनिकरित्या प्रभू येशू ख्रिस्ताची निवड करणे. स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माता, सर्व शक्तिमान देव पिता यावर विश्वास ठेवणे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचा स्वीकार करणे ही तुमच्या आणि माझ्या जीवनातील सर्वात गौरवशाली अशा विशेष लाभाची गोष्ट आहे. आणि खरे स्वातंत्र्य तेव्हाच मिळते जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून निवडतो. आता आपण उत्पत्तीच्या पहिल्या वचनाकडे परत जाऊया. वचन असं म्हणते, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. हे एक व्यापक अर्थाचे आणि जबरदस्त वचन आहे. माझे मत आहे की हे पवित्र शास्त्राचे प्रवेशद्वार आहे, ज्यातून तुम्हाला आत प्रवेश करावा लागेल. देव निर्माण करता आहे असा तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. कारण जो देवाकडे येतो त्याला असा विश्वास ठेवावा लागेल की तो म्हणजे देव आहे. असे म्हटले आहे की प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही उत्पन्न केली. प्रारंभी ही अशी सुरुवात आहे जी तुम्ही तारीख सांगू शकत नाही. तुम्ही ती अब्जावधी वर्षे म्हणून अंदाज लावू शकता आणि मला वाटते की तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण कोणाला माहीत आहे की ते किती म्हणून? अर्थात निश्चितच मानवाला माहीत नाही. देवाने उत्पन्न केली. उत्पन्न करणे हा शब्द हिब्रू शब्द 12 यापासून आला आहे, ज्याचा अर्थ शून्यातून निर्माण करणे असा होतो. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात
हा शब्द फक्त 3 वेळा वापरला गेला, कारण तो निर्मितीच्या फक्त 3 कृती नोंदवतो. पहिली, शून्यातून काहीतरी निर्माण करणे. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही उत्पन्न केली. दुसरं, जीवनाची निर्मिती, आणि देवाने प्रचंड जलचर आणि संचार करणारे प्रत्येक सजीव प्राणी निर्माण केले. आपल्याला हे उत्पत्ती 1 अध्याय 21व्या वचनामध्ये वाचायला मिळते. हे सर्व प्रकारचे प्राणीजीवन आहे. आणि तिसरं म्हणजे मनुष्याची निर्मिती. उत्पत्ती 1 अध्याय आणि 27 या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. उत्पत्ती 1 अध्याय 27 वचन. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. प्रियांनो, ईश्वरवादी उत्क्रांती हे उत्तर नाही. ते मानवाच्या काळापर्यंत निर्मितीचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करते. नंतर आदाम आणि हव्वा यांना काही उत्क्रांती प्रक्रियेचे घटक मानते. ईश्वरवादी उत्क्रांतीवादी उत्पत्तीतील दिवसांना काळाचे कालखंड दीर्घकाळ मानतो. आपण याचा विचार केला तर ते खरे वाटत नाही, कारण देवाने एका विशिष्ट पद्धतीने दिवसांची रचना वचनामध्ये स्पष्ट केली आहे. वचन म्हणते, संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली. यामध्ये हे स्पष्ट आहे की तो दीर्घ काळाचा संदर्भ देत नव्हता. तो प्रत्यक्ष 24 तासाचा दिवसांचा संदर्भ देत आहे. आता आपण थोडे पुढे जाऊया. वचनामध्ये म्हटले आहे की देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. पृथ्वी उर्वरित सृष्टीपासून वेगळी आहे का? काय कारण होते? पहा, पृथ्वी ही मानवजातीची जन्मभूमी आहे. तिथेच त्याला ठेवले जाणार आहे. आपल्याला त्याच्यामध्ये खूप रस आहे, कारण आपण या प्राण्याशी संबंधित आहोत. प्रियांनो, आपण हे समजून घेतले पाहिजे की तुम्ही आणि मी प्राणी आहोत. देवाचे प्राणी आहोत, आणि देवाचे प्राणी म्हणून आपण त्याचे काही ऋणी आहोत. काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. त्यावेळी हर्बर्ट स्पेन्सर म्हणाले होते, अज्ञाततेचे प्रकटीकरण ज्या सामान्य रूपामध्ये पुन्हा विभाजित होते ते म्हणजे वेळ, अवकाश, पदार्थ, बल आणि गती. या त्याच्या विभागणीच्या श्रेणी होत्या. एक अतिशय उत्तम वैयक्तिक कार्यकर्ता, त्यांचे नाव जॉर्ज, हे एका लष्करी अधिकाऱ्याशी बोलत होते, जो कायद्याचा एक पदवीधर होता. श्री जॉर्ज त्याला साक्ष देण्याचा प्रयत्न करीत होते. लष्करी अधिकाऱ्याने हर्बर्ट स्पेन्सर यांचा उल्लेख केला, तेव्हा श्री जॉर्ज यांनी उत्तर दिले, तुम्हाला माहीत आहे का, पवित्र शास्त्र आणि स्पेन्सर दोघेही निर्मितीचे महान तत्व शिकवतात. त्या लष्करी अधिकाऱ्याने डोळे विस्फारले आणि विचारले, ते कसे काय? या प्रश्नाचे उत्तर असे होते, स्पेन्सर हे काळ, अवकाश, पदार्थ, बल, गती याबद्दल बोलले. उत्पत्तीच्या पहिल्या 2 वचनांमध्ये आपल्याला आढळते, प्रारंभी म्हणजे काळात देवाने आकाश म्हणजे अवकाश आणि पृथ्वी म्हणजे पदार्थ निर्माण केले. आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती, आणि जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. आणि देवाचा आत्मा म्हणजे बल जलावर तळपत राहिला होता, म्हणजे गती. या नियमाचा शोध लावण्यासाठी स्पेन्सर यांना 50 वर्षे लागली, परंतु येथे तो 50 सेकंदात सांगितलेला आहे. त्या लष्करी अधिकाऱ्याकडे युक्तिवादासाठी कोणतेही मुद्दे नव्हते, आणि लवकरच त्यांनी ख्रिस्तावर आपला तारणारा म्हणून विश्वास ठेवला. उत्पत्तीच्या पहिल्या 2 वचनांमध्ये देवाने ही महान तत्वे मांडली आहेत. हे खूप विलक्षण आहे. ते पाहणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. होय प्रियांनो, जेव्हा आपण विश्वासाच्या चष्म्याने या गोष्टी पाहतो,
तेव्हा निश्चितच आपण त्या सर्व आमच्या अंतःकरणाला स्पर्श करणाऱ्या असतात. त्यातील सत्यता आम्हाला पटते आणि आम्ही खऱ्या अर्थाने समजदार बनू लागतो. सध्या तरी आम्हाला ह्याचीच गरज आहे. देव करो आणि असा विश्वास आम्हा प्रत्येकामध्ये तयार होवो. देवाची कृपा आपणाबरोबर सदैव असो. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची फळे. प्रियांनो, आजच्या संपूर्ण कार्यक्रमात आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. या भागातून आपण पाहिले की आस्तिक उत्क्रांतीची कल्पना म्हणजे देवावरील विश्वास आणि उत्क्रांती सिद्धांताला एकत्र आणण्याचा प्रयत्न हा अतार्किक आणि पवित्र शास्त्राशी विसंगत आहे. पवित्र शास्त्र स्पष्टपणे शिकवते की देवाने आपल्या सामर्थ्याने आणि इच्छेने आकाश आणि पृथ्वी शून्यातून निर्माण केली. आपण हे देखील शिकलो की देवाने विश्वाची निर्मिती आपल्या आनंदासाठी, आपल्या गौरवासाठी आणि मानवजातीसोबत सहभागिता ठेवण्यासाठी केली. शेवटी केवळ आपल्या विश्वासाद्वारेच आम्हाला निर्मिती समजून घेण्यास मदत होते. देव केवळ निर्माता आहे यावर विश्वास ठेवणे हे आपल्याला ओळखण्याचा आणि येशू ख्रिस्ताद्वारे खरे स्वातंत्र्य मिळवण्याचा पाया आहे. पुढील कार्यक्रमात आपण पुन्हा भेटू आणि आपला अभ्यास सुरू ठेवू. देव करो की आपणा सर्वांस तो आशीर्वादित करो. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. विश्वासाने आपल्याला कळते की विश्वाची रचना देवाच्या शब्दाने झाली. आजचा प्रश्न, निर्माण करणे हा शब्द हिब्रू शब्द टिंब 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 यापासून आला आहे. ए. बोरा, बी. तोरा, सी. बारा, डी. तोबा. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.